एक आई आणि मुलगी आपला प्रॉब्लेम घेऊन काउन्सिलरकडे आल्यात. बघूया मग काय होतं यांच्या संवादात ते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला ना आमच्या एका ओळखीच्यांनी तुमचा रेफरन्स दिला आणि सांगितलं की ह्यांच्याकडे म्हणजे मला हिला आणले मी. ही माझी मुलगी उर्वी. बरं. हिला ना आता गेली 3 वर्ष ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देते, अजून क्लिअर झाली नाही. आणि हे घरात ना अखंड स्वच्छता, साफसफाई, नीटनेटकं मांडणं हेच चालू असतं. सगळा वेळ त्याच्यात घालवते ती. काहीतरी सांगा तिला म्हणून आणलंय तुमच्याकडे. बरं, तुझं काय म्हणणं आहे यावर? माझं काय म्हणणं आहे माहिती मॅडम, मुळात स्वच्छता हा प्रॉब्लेम कसा असू शकतो. आता लागतं मला सगळं नीटनेटकं स्वच्छ, मग प्रॉब्लेम काय? उलट मला तर असं वाटतं की मी एकदा सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं की आईबाबांनी नीट मेंटेन केलं पाहिजे. पण ते नाही, बघावं तेव्हा घरात आमच्या पसारा, धूळ. मग आता मला ते नीट तर करावंच लागणार की नाही. मग डॉक्टर, एवढा काही पसारा आणि धूळ नसते. हा, मी असते ना अखंड घरात, पण हिला पण काही पटतच नाही. सारखं आपलं काहीतरी हे कर ते कर, सगळा वेळ वाया जातो ना अभ्यासाचा. उर्वी, राईट? हा. उर्वी, तू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देते ना? ओके, मग तू किती वेळ अभ्यास करतेस? 2 ते 3 तास दिवसाला. बर, आणि किती वेळ अभ्यास झाला पाहिजे? 2 ते 3 तास इनफ आहेत माझ्या मते, पुरतात. ओके, आपण एक काम करूयात. हां, तू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतेस म्हणजे तुझा आता पूर्ण फोकस कुठे हवे? अभ्यासावर. तिथेच आहे. बरोबर. पण स्वच्छतामुळे थोडी डिस्ट्रॅक्ट होतीयस का? पसाऱ्यामुळे होते, एवढं खरंय. ओके, आपण काय करूयात, आत्ता तुझा पूर्ण फोकस फक्त अभ्यासावर दे. स्वच्छता आपण नंतर करूया. हेच मी सांगत असते तिला सारखं की अगं स्वच्छता नंतर करता येईल, अभ्यास कर बाई. आईला पण सांगा काहीतरी. मला काय सांगा? तुम्ही ऐका, काय? स्वच्छताच करतीये ना. ह्या वयाची जी मुलं आहेत ती स्क्रीन ॲडिक्शन, गॅमलिंग, रिलेशनशिप इश्यूज अशा अनेक गोष्टींमध्ये असतात. तुमची मुलगी फक्त स्वच्छता करतीये. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण अभ्यास करायला हवा ना हो. स्वच्छता हा चांगला गुण आहे. आपलं पण घर जरा नीटनीटकं राहतं. बरोबर आहे. हो ना. त्यामुळे आता तिला स्वच्छता करू द्यात, पण अभ्यासानंतर स्वच्छता कर. हा, ते महत्वाचं. ठीक आहे. आणि आता दोघींनी भांडायचं नाहीये. हो, नाही म्हणत. ओके ओके, या. थँक्यू डॉक्टर. थँक्यू Welcome. थँक्यू. ऐकलंस ना, अभ्यास महत्वाचा आहे. स्वच्छता पण करायची आहे थोडक्यात. काय वाटलं? साक्षीत्वाच्या भावनेने बघितल्यामुळे जरा हसू मला आवडलं नाही. याला जर काउन्सिलिंग म्हणत असतील तर ते भविष्य बरोबर नाही आहे. ते काउन्सिलिंगचं पण नाही, त्या मुलीचं नाही आणि त्या डॉक्टरचं पण नाही. गप्पांच्या पलीकडे जाणं आणि सो कॉल्ड सल्ला देणं आणि गप्पा मारणं ह्याच्या पलीकडे काही असतं याची जाणीव नाही. आणि खूपदा समज पण तितपतच की याचं एकदा काउन्सिलिंग करा म्हणजे सगळं ठीक होईल. त्यामुळे याला काउन्सिलिंग पण म्हणू नये सुरू. म्हणजे आपल्याला काय करायचं नाही हे कळलं तर मग कदाचित काय करायचं ते कळायला लागेल. सायकोथेरपी शिकवता शिकवता माझा हा आवडीचा पहिला प्रश्न झाला होता की अशा प्रकारचा रोल प्ले वर्गात जर घडला तर मी म्हणायचे काउन्सिलरनी शेजार पाजारी मित्रमैत्रिणी ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं. हा एक भाग. मग अर्थात शिकवताना थोडा ह्युमर आणावा, त्यामुळे मला असं राहून राहून वाटतं आणि मी ते सांगायचे वर्गात की मला ना असं वाटतं की ह्या उर्वीला घरी घेऊन जाऊन आपल्या घरची साफसफाई करून घ्यावी अशी जबर इच्छा त्या काउन्सिलरला होत होती सारखी की किती छान. त्यामुळे मुद्दा असा आहे की काउन्सिलिंग जेव्हा आपण करतो तेव्हा तिथे काहीतरी समस्या आहे हे दिसलं पाहिजे आधी. आणि ते नुसतं त्यांच्या बोलण्यातून नव्हे तर उर्वी ज्या हालचाली करत होती त्याच्यावरनं पण, म्हणजे आपण ज्याला बिहेवियरल ऑब्झर्वेशन म्हणतो, आईची तक्रार, मुलीची तक्रार ह्याची कुठेतरी डोक्यात सांगड घालून आपण जर डायग्नोसिस काही केला नाही तर मग आपण काय काउन्सिलिंग केलं ते इथे मिसिंग होतं असं मला नक्की वाटतं. आणि मला असं वाटतं की आपण ना गप्पा त्याची एक स्वतःची स्पेस असते. आता राजू म्हणाला तसं. त्याच्यानंतर संवाद की ज्याच्यामध्ये एक काहीतरी विषय ठरलेला असतो आणि त्याच्यावरती 2 जण आपापली मतं मांडत असतात. मग सुसंवाद म्हणजे त्या मतांची देवाणघेवाण चांगली होत असते. याच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्रामधला एखादा आकृतिबंध स्वीकारून त्याचा अभ्यास करून त्या संवादाद्वारे
तो आकृतीबंध समोर मांडणं, याला आपण खरं तर काउन्सिलिंग म्हटलं पाहिजे, नाही का? अगदी खरं. आणि हे करता करता समोरच्या माणसाला त्या गप्पा वाटल्या तरी हरकत नाही, हा, नाही का? त्यामुळे ती इन्फॉर्मॅलिटी त्यांना वाटू दे, पण आपल्या डोक्यात इट इज मूव्ह 1, मूव्ह 2, मूव्ह 3. आपल्या डोक्यात ती चेस गेम चालू आहे. हा जो तोल तू म्हणालीस की आपल्या मनामध्ये त्या मानसशास्त्रातल्या आकृतीबंध, मग त्याला कोणी सीबीटी म्हणा, कोणी आरबीटी म्हणा, कोणी टीए म्हणा, जे काही आकृतीबंध असतील, तर तो आकृतीबंध काउन्सिलरच्या डोक्यात पक्का पाहिजे, त्याच्या स्टेप्स त्याच्या मनात पक्क्या पाहिजेत, पण तो समोरच्याला कधी गप्पा, कधी संवाद, कधी सुसंवाद असा वाटत राहिला पाहिजे. मला असं एकच वाटतं की आता जे तू म्हणालास इकडे काना मात्रा, काउन्सिलिंगची डेफिनेशन ही पूर्णविरामाने होते. वा, म्हणजे इथे सुरुवात आणि इथे शेवट. जेव्हा आपण मी बोलायला तोंड उघडतो तेव्हा मी कधी बंद करायचं, मी कधी बोलायचं नाही, आणि कसं बोलायला लावायचं आणि कधी बोलणं बंद करायचं, त्याचा पूर्णविराम हा डिफाईन करत असतो. काउन्सिलिंग हे काना मात्रा, वेलांटी, उकार, आकार आणि पूर्णविराम. हा पूर्णविराम ज्याला मिळतो तिथे कारण गप्पा चालू राहतात, संवाद चालू राहतो, पण काउन्सिलिंगला पूर्णविराम आहे आणि पूर्णविरामामुळेच ती डिफाईन होते, म्हणूनच ती इफेक्टिव्ह आहे. वा वा. त्याच्या पलीकडे जाऊन एक आणखीन लर्निंग असं की आपण जेव्हा ऐकत असतो ना ॲज अ काउन्सिलर, तेव्हा व्यक्ती काय म्हणाली ह्याच्यापेक्षा व्यक्ती काय म्हणाली नाही ह्याला खूप जास्त महत्त्व आहे. कारण त्या सायलेन्सेसमध्ये, त्या न सांगितलेल्या गोष्टींमध्ये खूप काही असतं, आणि ते आपण जोपर्यंत त्याचा छडा लावत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तरं नाहीच मिळणार. म्हणजे कौशल्य जी अनेक लागतात काउन्सिलर होण्यासाठी, त्यातलं एक मूलभूत कौशल्य हे व्यक्ती काय बोलते आहे, त्याचबरोबर व्यक्ती काय बोलत नाही आहे, व्यक्ती शब्दातून काय व्यक्त करते आणि व्यक्ती देहबोलीतून काय व्यक्त करते, ह्या सगळ्या चालण्या काउन्सिलरच्या मनामध्ये असणं हे फार मूलभूत कौशल्य आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं की लोक म्हणतात मी ना फार चांगला काउन्सिलर आहे, असं खूप जणांना वाटतं. आणि काही जण तर असं म्हणतात की मी आला माणूस की काउन्सिलिंग करूनच सोडतो, म्हणजे काउन्सिलिंग करून सोडावे सकळ जना, असं अनेकांना वाटत असतं. तर मला असं वाटतं की ते कौशल्य आहे, त्याच्यामध्ये अनेक कौशल्य आहेत. आणि म्हणून आता हा म्हणाला की फक्त व्यक्त होणं होतं, हा जेमतेम संवाद होता, हे काउन्सिलिंग नव्हतं. तर मला वाटतं आपण सुरुवातच अशी केली नाही का वेदी, की काय नाही ते आधी बघू आणि मग काय आहे ते बघू.